राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या। मात्र बदलापूर शहरात या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। शहरातील सुमारे 400 अनधिकृत बांधकामांची यादी निश्चित असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात सुरू असलेली कारवाई निवडक आणि भेदभावपूर्ण असल्याची चर्चा रंगू लागली आहे। शासनाच्या नियमांनुसार अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करणे, संबंधित जमीन मालक आणि विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करणे अपेक्षित आहे। याशिवाय कारवाईचा खर्च संबंधित विकासकांकडून वसूल करण्याचेही स्पष्ट निर्देश आहेत। मात्र स्थानिकांच्या मते बदलापुरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही। नागरिकांचा आरोप आहे की काही बांधकामांवर तोडक कारवाई केली जात असताना इतर अनेक अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे कारवाईची निकष काय आहेत, कोणत्या आधारावर काही बांधकामे निवडली जात आहेत आणि उर्वरित बांधकामांवर कारवाई का होत नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी यापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली होती त्याच ठिकाणी पुन्हा अनधिकृत स्वरूपातील बांधकामे सुरू झाल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे कारवाईचा नेमका परिणाम काय झाला यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरात या संपूर्ण प्रक्रियेत आर्थिक हितसंबंध गुंतल्याच्या चर्चाही सुरू आहेत। काही बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी किंवा काहींना अभय देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या आरोपांची सत्यता प्रशासनाने स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे। सरकारी नियमांनुसार अनधिकृत बांधकामांबाबतचा पारदर्शक अहवाल जाहीर करणे आवश्यक असताना बदलापुरात अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे 400 बांधकामांच्या यादीपैकी नेमकी किती बांधकामे पाडण्यात आली, किती प्रकरणांवर कारवाई सुरू आहे आणि किती बांधकामे अद्याप शिल्लक आहेत याचा सविस्तर लेखाजोखा जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे। कायद्यापुढे सर्व समान आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी प्रशासनावर असून कारवाईत कोणताही भेदभाव झालेला नसल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।